मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 24 प्रकरण 7 मी नाटककार कसा झालो. घराबाहेर नंतर अवघ्या 4-5 महिन्यांनी भ्रमाचा भोपळा हे माझे तिसरे नाटक रंगभूमीवर आले. साष्टांग नमस्कार नाटकाप्रमाणेच हे नाटक संपूर्ण विनोदी होते, पण साष्टांग नमस्कारातला विनोद वाङ्मयात्मक आणि वास्तववादी होता, तर भ्रमाच्या भोपळ्यातला विनोद हा अतिशयोक्त आणि काल्पनिक होता. इंग्रजी वाङ्मयात ज्याला बर्लिस्क किंवा फर्सिकल कॉमेडी म्हणतात, तशा प्रहसनात्मक स्वरूपाचे हे नाटक आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून मी मोलियरच्या नाटकांचा निस्सीम भक्त होतो, म्हणून मोलियरच्या नाट्यतंत्रावर एखादे नाटक लिहून पहावे अशी मनीषा साहजिकच माझ्या मनात उत्पन्न झाली. मी नाविन्याचा भोक्ता आहे. प्रत्येक नाटकात निरनिराळ्या तंत्रांचा आणि रसांचा परिपोष करून पाहण्याची मला हाव होती. एकाच धर्तीची आणि एकाच छापाची नाटके लिहिणे ही मुळी माझ्या स्वभावातच नव्हते. त्या दृष्टीने माझ्या सर्व नाटकांमध्ये भ्रमाचा भोपळा हे नाटक अगदी निराळे वाटल्यावाचून राहणार नाही. ह्या नाटकांतील चंडीराम हे पात्र मी मोलियरवरून घेतलेले आहे. रंगतीच्या दृष्टीने एवढा हास्यरस पिकवणारे नाटक मराठीत दुसरे नाही असे म्हटले तरी चालेल. पात्रांच्या स्वभावामध्ये, संवादात आणि प्रसंगाप्रसंगात हास्यरस एवढा तुडुंब भरलेला आहे की 3ही अंकांतून गर्जत आणि उड्या मारीत हे हास्यरसाचे झरे आणि ओढे जेव्हा 4थ्या अंकापर्यंत येऊन पोहोचतात, तेव्हा त्या ठिकाणी ते एकत्र होऊन त्यांचा प्रचंड नायगारा बनतो आणि त्या धबधब्यात सारे नाटकगृह अक्षरशः वाहून जाते. या वर्णनात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. हे नाटक पाहून महाराष्ट्रातले हजारो प्रेक्षक गडाबडा लोळलेले आहेत. या नाटकातल्या विनोदांचा मालमसाला अनेक तऱ्हांनी निर्माण झाला आहे. कथानकच पहा. भांडखोर आईबापांच्या 3 तऱ्हेवाईक मुली. बापाला आपली प्रकृती बिघडल्याचे वेड लागले आहे. 24 तास तो औषधांच्या तंत्रात आहे. आईला विद्येची विलक्षण गोडी आहे. तिने आपल्या मुलींना विदुषी करण्यासाठी एका मूर्ख पंडिताची नेमणूक केली आहे. मुलीच्या लग्नासंबंधी आई-बापाचे भयंकर भांडण आहे. आईची इच्छा थोरल्या मुलीने पंडिताशी लग्न लावावे. बापाची इच्छा तिने एका बेवकूफ जहागीरदाराशी लग्न लावावे आणि मुलीचे प्रेम बसले तिसऱ्यावरच. ह्या चक्रव्यूहामधून निरनिराळी कारस्थाने करून मुली बाहेर पडतात आणि आपल्या प्रियकराशी विवाहबद्ध होतात. संबंध नाटक हे एक कोडे आहे. कथावस्तूची जसजशी प्रगती होत जाते, तशी तशी त्या कोड्यात विलक्षण गुंतागुंत निर्माण होत जाते आणि आता हे कोडे कसे सुटेल असा प्रेक्षकांना संदेह पडतो. त्यामुळे प्रेक्षक सर्व नाटकभर हसत असले तरी त्यांची जिज्ञासा यत्किंचितही कमी होत नाही. ती सारखी वाढतच जाते. त्यामुळे नाटकाची पकड कधीच सैल होत नाही. कोड्याच्या अखेरचा पेच अगदी शेवटच्या क्षणी सुटतो. त्यामुळे हास्याचा प्रचंड स्फोटात नाटक संपते. बर्लेस्क किंवा फार्स म्हटला म्हणजे त्यात घटनांचा गोंधळ आणि गावढळ विनोद ह्यांचा वाटेल तसा धांगडधिंगा असतो अशी कित्येकांची समजूत आहे. ही समजूत अडाणीपणाची आहे. भ्रमाच्या भोपळ्यातील विनोदात भाषेचे आणि कल्पनेचे चातुर्य ओतप्रोत भरलेले आहे. संवादाची धार आणि तेज चकित करून टाकील असे आहे. स्वभाव विरोधामुळे आणि गैरसमजुतीमुळे पात्रापात्रामध्ये उडणाऱ्या चटकदार खटक्यांनी सर्व नाटकात बहार उडवून दिलेली आहे. ही शाब्दिक द्वंद्वयुद्धे ही या नाटकाने मराठी रंगभूमीला दिलेली नवीन देणगी आहे. अर्थात ही देणगी मोलियरकडून मिळालेली आहे हे मला त्याचबरोबर सांगावयाला हवे. ह्या नाटकांचे वाङ्मयीन मूल्यमापन करू इच्छिणाऱ्यांनी मोलियरच्या नाटकांचा आधी अभ्यास करावा, म्हणजे त्यातील आनंदाचा आस्वाद अधिक रसिकतेने आणि चातुर्याने त्यांना चाखता येईल. त्यानंतर 10 महिन्यांनी माझे उद्याचा संसार हे नाटक मुंबईच्या रंगभूमीवर आले. हास्यरसाच्या धबधब्यावरून मी जे उड्डाण मारले तो थेट अश्रूंच्या देवटाक्यावर येऊन उतरलो. एका मानसिक अवस्थेमधून दुसऱ्या भिन्न मानसिक अवस्थेमध्ये जाणे हा माझा मुळी देह स्वभावच आहे. त्याला धरूनच हे झाले. पाश्चात्य नाटककारांच्या माझ्या व्यासंगाला ह्यावेळी विलक्षण वेग आला होता.
2-3 वर्षात मी शेकडो नाटके पुन्हा पुन्हा वाचून काढली होती आणि त्यांची ताकद माझ्या बुद्धीत आणि भावनेत मी भिनवली होती. एखादा पैलवान ज्याप्रमाणे खूप मेहनत करून तयार होतो आणि कुस्तीसाठी त्याचे सर्वांग फुरफुरत असते, त्याप्रमाणे पूर्वीच्या 3 नाटकांच्या यशाने आणि पाश्चात्य नाट्यवाङ्मयाच्या व्यासंगाने प्रभावी नाट्यकृतीला जन्म देण्यासाठी माझी सृजनशक्ती ह्यावेळी उतावीळ झाली होती. ह्या मानसिक अवस्थेमधून उद्याचा संसार निर्माण झाले. सुप्रसिद्ध नॉर्वेजियन नाटककार हेनरिक इब्सेन आणि विख्यात फ्रेंच नाटककार ब्रियो या नाटककारांच्या तंत्रांचा आणि विचारांचा पगडा ह्या काळात माझ्या मनावर विशेष पडला होता. इब्सेनचे नाव मराठी वाचकांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. मराठी नाटकांचे टीकाकार त्यांच्या डॉल्स हाऊसचा वारंवार उल्लेख करतात, पण ब्रियोचे नावही इकडे कोणी ऐकले नसेल. त्याच्या डॅमेज्ड गुड्स ह्या भाषांतरित नाटकाला इंग्लंडमध्ये बंदी झाल्याचे कित्येकांनी ऐकले असेल, कारण त्याने सिफिलिस या भयंकर लैंगिक रोगाचे समाजस्वास्थ्यावर केवढे भयंकर संकट आहे ह्याचे हृदयविदारक चित्र त्यात रंगवलेले आहे. पण ब्रियोचे सर्वात उत्कृष्ट नाटक मॅटर्निटी म्हणजेच मातृत्व हे आहे. फ्रान्समध्ये लोकसंख्या घटत चाललेली आहे, पण कुमारिकीचे मातृत्व हे मात्र त्या ठिकाणी सामाजिक पातक समजले जाते. या राष्ट्रीय विसंगतीचे कारुण्यपूर्ण चित्रण त्या नाटकात त्याने केलेले आहे. पात्रांच्या स्वभावांचा आणि भावनांचा परिपोष करण्याची ब्रियोची शैली मला इब्सेनच्या पद्धतीपेक्षा सुद्धा अधिक हृदयस्पर्शी वाटली. म्हणून उद्याचा संसार लिहिताना इब्सेनपेक्षा ब्रियोच्या तंत्राचा मी अधिक उपयोग केला. माझ्या या नाटकांचे कथानक काल्पनिक नाही. कल्पनेपेक्षा अनुभवावर मी अधिक अवलंबून असतो. साष्टांग नमस्कार आणि भ्रमाचा भोपळा ह्या विनोदी नाटकांतील पात्रेसुद्धा सर्वस्वी काल्पनिक नाहीत. भ्रमाच्या भोपळ्यातले अगदी क्षुद्र पात्र किशा हे घ्या, त्याला एक गोष्ट आणावयाला सांगितली तर तो दुसरीच आणतो. हे वेंधळे पात्र माझ्या शाळेतील अनेक वर्षांचा इमानी गडी गंगाराम ह्याचवरून मी तयार केलेले आहे. उद्याच्या संसारातला विश्राम अगदी रक्तामांसाचा आकृतीत मला मुंबईला प्रत्यक्ष भेटला. त्याने ज्या बाईशी लग्न केले होते ती अन्य धर्माची होती, पण ती ₹1,00,000 इस्टेट त्याच्या घरात घेऊन आली. विश्रामने हे सारे ₹1,00,000 10-15 वर्षात दारू, बाया आणि जुगार ह्यात उडवून टाकले आणि श्रीमंतीत जिचे सर्व बालपण गेले तिला शेवटी ठाकूरद्वारावरील एका अंधाऱ्या चाळीतल्या गलिच्छ खोलीमध्ये येऊन राहावे लागले. हीच माझी करुणा. हिला एक मुलगा होता. तो सेंट झेवियरमध्ये शिकत होता. विश्रामने गोवेकरीन रखेली ठेवली होती. तिच्यापासून त्याला झालेली मुलगीही त्याच कॉलेजात शिकत होती. त्या मुलाला आणि त्या मुलीला एकमेकांचे नाते बिलकुल माहीत नव्हते. त्यामुळे उभयतांचा प्रेमसंबंध जमून त्या मुलीला गर्भ राहिला. ही गोष्ट विश्रामच्या ज्या दिवशी लक्षात आली त्या दिवशी संध्याकाळी तो मला त्या ग्रँड रोडवरच्या लंडन हॉटेलमधून बाहेर पडताना भेटला. स्वतःचे दुःख विसरण्यासाठी तो बेसुमार दारू पिऊन धुंद झालेला होता. त्याने मला ओळखले. माझा त्याने रस्त्यातच हात पकडला आणि भेसूर स्वरात तो मला म्हणाला, "अत्रे, लोकांना हसवणारी कसली फालतू नाटके लिहून तू आपल्या बुद्धीचा व्यय करीत बसला आहेस. आयुष्य किती डेंजरस आहे हे तुला अजून समजले नाही. मी तुला असे एक जिवंत नाटक देतो की ते बघताना लोकांच्या छात्या दुभंग होतील." मला ओढीत तो पुन्हा लंडन हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि व्हिस्कीच्या अर्ध्या बाटलीची त्याने ऑर्डर दिली. मी त्याला म्हणालो, "अहो, तुम्ही पुष्कळ प्यालात, आता पुरे." तेव्हा तो बिकट हास्य करून मला म्हणाला, "माझ्या जीवनाचे जहर झाले आहे. ते माझ्या देहाच्या अणुरेणूमध्ये इतके भिनून बसले आहे की आता दारू मला चढेन्याशी झाली आहे." त्या बैठकीत आपल्या स्वच्छंदी आणि बेजबाबदार आयुष्याचा भयानक नकाशा त्याने माझ्या पुढे उलगडून ठेवला. आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या अनैसर्गिक प्रेमसंबंधाची हृदयद्रावक कथा जेव्हा तो सांगू लागला तेव्हा त्याच्या भावना अनावर होऊन तो ओक्साबोक्शी रडू लागला. बेसूरपणे तो ओरडून म्हणाला, "ही माझ्या पापाची मला शिक्षा मिळालेली आहे. ह्यापेक्षा मला कोणी फासावर चढवले असते तर मी ते सहन केले असते."
मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा मी विश्रामचा निरोप घेतला तेव्हा त्याची नशा साफ उतरली होती आणि त्याचा प्रक्षोभ शांत झाला होता. आपल्या जीर्ण हाताने माझा हात स्नेहभावाने धरून विषण्णपणे तो म्हणाला, माझ्या ह्या रडकथेवर तू एक नाटक लिही आणि समाजाला सावध कर, नाहीतर उद्या घरोघर तुम्हाला हेच बघण्याची पाळी येईल. त्याच्या शेवटच्या वाक्यातला उद्या ह्या शब्दाने मला इशारत मिळाली आणि उद्याचा संसार हे नाव चटकन माझ्या डोक्यात तयार झाले. त्या दिवशी रात्रीच नाटकाच्या कथानकाचा आराखडा मनातल्या मनात मी पुरा केला. नाट्य परिणामाच्या दृष्टीने मूळ गोष्टीत मला बराच बदल करावा लागला. भावा बहिणीच्या संबंधातून निर्माण झालेले मातृत्व मला अजिबात काढून टाकावे लागले आणि विश्रामला स्वतःच्या पत्नीपासून झालेली एक मुलगी आहे असे कल्पून कुमारी मातृत्वाची समस्या तिच्याच जीवनात मला निर्माण करावी लागली. करुणेची आत्महत्या हाच ह्या शोककथेचा तर्कप्राप्त शेवट होऊ शकतो. संसाराची एवढी वाताहात झाल्यानंतर करुणा मुळी जिवंतच राहू शकत नाही. विश्रामला जगायला बाटलीचा तरी आधार असतो, पण घर गेल्यावर करुणा कोणत्या आशेवर जिवंत राहणार? म्हणून नाटकात मला तिचा मृत्यू दाखवावा लागला. खरी करुणा अद्यापि आपले दुर्दैवी जीवन जगत आहे. विश्राम मुंबईच्या फौजदारी कोर्टात वावरताना कधीकधी दिसतो. करुणेची आत्महत्या मला जॉन गॉल्सवर्दीच्या जस्टिस नाटकातील गुन्हेगार कारकुनाच्या आत्महत्येवरून सुचली. उद्याचा संसार या नाटकाच्या जन्माचा मी जो हा तपशीलवार इतिहास इथे दिला आहे त्याचा हेतू असा आहे की नाट्यवस्तूची रचना करताना माझा मानसिक व्यापार कसा चालतो हे वाचकांना समजावे. कारण पुष्कळ वेळा अधुदृष्टीचे टीकाकार त्यासंबंधी गैरसमज निर्माण करतात. उद्याच्या संसारातील विश्रामवर आणि करुणेवर गडकऱ्यांच्या एकच प्यालातील सुधाकराची आणि सिंधूची छाया पडली आहे आणि शेखर अन नैना ह्या बहीणभावांच्या प्रेमभंगाची कथा इब्सेनच्या घोस्ट्स वरून घेतलेली आहे असा कित्येक टीकाकारांनी शोध लावलेला आहे. करुणा आणि सिंधू ह्या दोन सच्छील बाया आहेत अन दोघीही व्यसनी नवऱ्याच्या छळामुळे मरण पावतात. ह्या ढोबळ साम्याखेरीज ह्या दोन्ही भूमिकात सुतराम साम्य नाही. करुणा आपल्या परिस्थितीशी आरंभापासून धैर्याने झगडते आणि आपल्या पतीला ताळ्यावर आणण्याच्या त्वेषाने प्रयत्न करते. हे तिचे स्वभाव वैशिष्ट्य प्राप्त परिस्थितीला आपल्या आत्यंतिक पतिनिष्ठेमुळे हेतुपुरस्सर शरण जाणाऱ्या सिंधूच्या स्वभावाशी जुळते. असे म्हणणाऱ्या माणसाला मनुष्य स्वभाव कळतो हे म्हणता येणार नाही. आपल्या पतीला त्याच्या तोंडावर राक्षसा असे संबोधणारी करुणा आणि असे पती देवची ललनांना असे म्हणून त्याच्या पायावर लोटांगण घालणारी सिंधू ह्या दोघींचा पिंड सारखाच आहे असे शुद्धीवर असलेला कोणी माणूस म्हणू शकेल काय? आणि तिसऱ्या अंगात सर्वस्वाचा आता सत्यानाश होण्याची वेळ आली आहे असे पाहिल्यानंतर करुणेने आपल्या हृदयात 18 वर्षे साठवून ठेवलेले हालाहाल आपल्या पतीपुढे धबाधबा ओतून जशी त्याची बुबुळे बाहेर काढली तसे जर सिंधूने सुधाकराच्या बाबतीत केले असते तर एकच प्याला हे दुःखांत नाटक होण्याचे मुळी कारणच नव्हते. करुणेच्या मानाने सिंधू पुढची समस्या सोपी होती. करुणा हे जागृत स्त्रीचे चित्रण आहे, सिंधू ही पारंपरिक आहे. हा दोघींच्या व्यक्तिमत्वात मूलभूत फरक आहे. विश्राम आणि सुधाकर हे दोघे दारू पितात एवढेच दोघात साम्य आहे, पण दारूच्या अतिरेकाने सुधाकरला मानसिक आणि शारीरिक विकृती झालेली आहे आणि दारूच्या व्यसनातून स्वतःची सुटका करावयाची हे त्याच्या जीवनामधले एकमेव प्रमेय होऊन बसले होते. तर विश्रामच्या जीवनात दारू ही त्याच्या बाहेरख्यालीप्रमाणे आणि जुगाराप्रमाणे त्याच्या रंगेल आणि चैनी जीवनाची एक नित्याची गरज होऊन बसली होती. दारू एक व्यसन आहे ह्याची सुधाकरला सतत जाणीव आहे. म्हणून दारू सोडण्याचा जेव्हा तो मधून निश्चय करतो तेव्हा त्याला अतिशय आनंद होतो. विश्रामला दारू हे व्यसन आहे असे कधीच वाटत नाही आणि शेवटी त्याला पश्चाताप झाला तरी आजपासून मी दारू सोडली असे शब्द चुकून देखील त्याच्या तोंडून निघत नाहीत. सुधाकर हे समाजातले अपवादभूत उदाहरण आहे. दारू पिणाऱ्या समाजातही
व्यसनाधीनतेच्या इतक्या पराकोटीला गेलेली माणसे फार थोडी सापडतात. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा ज्या समाजावर विशेष बसला आहे, अशा समाजात विश्राम शेकडो वारीने आढळून येतील. सुधाकरपेक्षा विश्राम हा अधिक वास्तववादी आहे, कारण पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या आपल्या समाजावर झालेल्या दुष्परिणामांचे तो एक प्रतीक आहे. मुंबईच्या धनिक आणि चैनी वर्गात अनेकदा वावरण्याची ज्याला संधी मिळते, अशा माझ्यासारख्या कल्पक माणसाला विश्रामसारखी जिवंत पात्रे पावलोपावली भेटत असताना त्याला आपल्या नाटकाचा कच्चा माल गोळा करण्यासाठी निर्जीव नाटकी जगामध्ये फेरफटका मारण्याचे काय कारण? विश्राम आणि करुणा ही आजच्या वास्तव जीवनात आढळणारी जिवंत पात्रे असून त्यांचे वाङ्मयीन चित्रण स्वतंत्र प्रज्ञेने मी केलेले आहे. शेखर आणि नैना यांच्या अनैसर्गिक प्रेमसंबंधाची कथा मला कशी सुचली ते मी इतक्यात सांगितलेच आहे. इब्सेनच्या चोस्टमध्ये त्यासारखी एक कथा आहे हे मला त्यावेळी माहीतच होते. एवढेच नव्हे तर बर्नार्ड शॉच्या मिसेस वॉरेन्स प्रोफेशन्समध्येही व्ही आणि फ्रँक ह्या भावंडांची तशाच तऱ्हेची प्रेम कहाणी आहे हेही तेव्हा मला ठाऊक होते. टीकाकारांना इब्सेन आठवला कारण त्यांनी बर्नार्ड शॉ मुळी वाचलाच नव्हता. शॉने ती कल्पना इब्सेनवरून घेतली असेही कोणी म्हणू शकेल. तर्कच करीत बसायचे तर तो वाटेल तसा करता येईल. भाऊ बहिणीच्या या नैसर्गिक प्रेमाची कथा इब्सेन किंवा शॉची नाटके वाचल्याखेरीज मुळी सुचणारच नाही. असे ज्याला वाटत असेल त्याला ते वाटो, मला तसे वाटत नाही. समाजातील विविध स्वभावाच्या चालत्या बोलत्या नमुन्यांवरून आपली पात्रे तयार करण्याची माझी पद्धत माझ्या पहिल्या नाटकापासून आढळून येईल. ज्याला प्रभावी नाटककार व्हावयाचे आहे त्याला पुस्तकी जगात वावरून चालणार नाही. त्याला जीवनाच्या ज्वलंत ज्वालामुखीच्या मुखात उडी घालून रसरशीत अनुभवाचा लाव्हा बाहेर घेऊन यावयाला पाहिजे. उद्याच्या संसारात आरंभापासून अखेरपर्यंत अशा जळजळीत लाव्हा रसाचे पाट वाहत आहेत म्हणून प्रेक्षकांची अंतःकरणे त्याने भाजून निघतात. इतर नाटकांच्या मानाने मला उद्याचा संसार नाटक लिहावयाला जरा वेळ लागला. जवळजवळ 2-3 महिने माझे लेखन चाललेले होते. उद्याचा संसार ही एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील सरळ आणि सोज्वळ जीवांची शोककथा असल्यामुळे तिचे चित्रण फारच कोमल आणि कुशल कुंचलीने करणे जरूर होते. शोककथेची बीजे अगदी प्रारंभापासून सूक्ष्मपणे पेरावयाची होती. उदाहरणार्थ, नाटक सुरू झाल्यानंतर चौथ्याच ओळीत "आभाळ भरून आले आहे चांगले, नेम नाही पावसाचा" हे वाक्य करुणेच्या तोंडी घालून नाट्यवस्तूवर तरंगणारे धुसर सावट मी सूचित केले आहे. शेखरचे वाऱ्यावर उडून गेलेले अर्धवट प्रेमपत्र करुणेला सापडते असे 3ऱ्याच पानावर दाखवून त्याच्या प्रेमाची निष्फलता ध्वनित केली आहे. व्यसनी अन बेजबाबदार विश्राम आणि धीरोदात्त अन सहनशील करुणा यांच्या निष्प्रेम संसाराच्या भयान संध्या प्रकाशात शेखर आणि शैला ह्यांच्या प्रणयरम्य जीवनाची चित्रे पाहत असताना पहिल्या अंकात असे काही भकास वातावरण निर्माण होते की त्यातून हळूहळू ठिपकत असलेल्या कारुण्याच्या दहिवराने प्रेक्षकांच्या अंगावर भीतीचा शहाराच उठतो. शेखरच्या प्रेमवैफल्याच्या शोककथेला पहिल्या अंकात प्रारंभ होतो तर शैलेची करुण कहाणी 2ऱ्या अंकात प्रकट होते. सुसंस्कृत स्त्री-पुरुषांच्या कोमल भावनांना यत्किंचितही धक्का न लावता त्यांच्या मिश्र समाजापुढे एका कुमारीच्या मातृत्वाचा उल्लेख शब्दात करणे ही किती अवघड गोष्ट आहे ह्याचा फारच थोड्यांना अनुभव असेल. त्याच्या योजनेचा विचार जवळजवळ 8 दिवस मी करीत होतो. डॉक्टर मनाशी प्रतारणा केल्याबद्दल देहाने माझ्यावर सूड घेतला. मोहाच्या एका क्षणासाठी प्रतारणा केल्याबद्दल देहाने माझ्यावर सूड घेतला. मोहाच्या एका क्षणासाठी मला आता सर्वस्वाचे मोल द्यावे लागणार हे शैलाचे उद्गार किंवा वासनेच्या अनिवार्य मोहाने शैलाने आपल्या स्त्रीत्वावर एक अतिशय नाजूक संकट ओढवून घेतले आहे. हे डॉक्टर गौतमच्या तोंडचे वाक्य योजताना मला किती कष्ट पडले असतील हे माझे मलाच ठाऊक. 3ऱ्या अंकात करुणेची शोककथा समाप्त होते. विझण्यापूर्वी दिवा मोठा होतो या न्यायाने आयुष्यातून बाहेर निघून जाण्यापूर्वी करुणेच्या व्यक्तिमत्वामधले सारे तेज आणि ओज भडकून बाहेर पडते. करुणेचे हे रौद्र स्वरूप बघण्याचे सामर्थ्य विश्रामच्या डोळ्यात नसते.
तो कोलमडून तिच्या पायावरच पडतो. विश्राम आणि करुणा यांच्या जीवन-मरणाचा हा शेवटचा संघर्ष रंगवताना मला अक्षरशः रक्त ओकण्याची पाळी आली. 7-8 पानांचा हा प्रवेश लिहावयाला मला तितकेच दिवस लागले. एवढे सांगितले म्हणजे माझ्या श्रमांची कल्पना येईल. विश्राम आणि करुणा ह्यांची चढत्या स्वरातली उत्तरे अन प्रत्युत्तरे आणि एकमेकांवर मात करण्यासाठी त्यांनी केलेले आवेशयुक्त कोटिक्रम लिहिताना मी माझ्या स्वतःशीच जणू काही बुद्धिबळाचा खेळ खेळत होतो. डॉल्स हाऊसमध्ये घरातून बाहेर पडण्यापूर्वी नोरा आणि तिचा पती हेल्मर ह्यांचाही विलक्षण हृदयस्पर्शी संवाद आहे. अर्थात त्या संभाषणाचा विषय आणि भावना अजिबात निराळी आहेत, पण त्यात प्रकट झालेल्या नाट्यासारखे तेजस्वी नाट्य आपल्याही ह्या प्रवेशात प्रकट व्हावयाला पाहिजे अशा चुरशीने मी ते लिहिलेले आहे. डॉल्स हाऊसमधला अखेरचा प्रवेश सुरू झाला म्हणजे प्रेक्षकांना नाटकाचा शेवट कसा होणार ह्याची स्वच्छ कल्पना येते. नोरा आता हेल्मरच्या घरात राहणे अशक्य आहे हे त्यांना कळून चुकते, पण उद्याच्या संसारात शेवट काय होणार हे प्रेक्षकांना अखेरपर्यंत कळत नाही. विश्रामला पश्चाताप झाल्यानंतर कथानक पलटी खाऊन एकदम सुखांत होणार की काय असे प्रेक्षकांना क्षणभर वाटते. तोच घर जप्त करण्यासाठी उल्हास बेलिफाला घेऊन प्रवेश करतो. त्यामुळे पुन्हा वातावरण तंग होते. आता ह्यातून कथानक पुढे कुठे सरकणार हे प्रेक्षकांना जो गूढ पडते आहे, तोच करुणा माडीवरून धाडकन रस्त्यात उडी घेते आणि ह्या शोक कथेवर एकदम पडदा पडतो. कथानकातील या अखेरच्या अनपेक्षित घटनेने प्रेक्षकांना जो धक्का बसतो, त्यामुळे ह्या दुःखांत नाटकाचा परिणाम दीर्घकाळपर्यंत त्यांच्या मनावर टिकून राहतो. पूर्वीच्या माझ्या नाटकांपेक्षा ह्या नाटकामधील भाषेचा ढंग आणि डौल अजिबात निराळा आहे. नाटकातला विषय आणि रस जसा असेल तशी त्याची भाषा असावी लागते. करुण रसाच्या परिपोषाला नटवी आणि अलंकारिक भाषा चालत नाही. वाक्याची रचना जेवढी सोपी आणि आटोपशीर असेल तेवढा त्यातील रसाचा परिणाम प्रेक्षकाच्या मनावर अधिक होतो. उपमांनी आणि उत्प्रेक्षांनी सजविलेले गद्यकाव्य कारुण्याला मारक ठरते. गडकऱ्यांच्या राजहंस माझा निजला ह्या काव्यातल्या मानस सरोवराच्या तपशीलवार रूपकाने त्यातल्या करुण रसाची काही कमी हानी केलेली नाही. आपत्तीच्या आणि दुःखाच्या प्रसंगी माणूस हा आत्मलक्षी बनतो. शोकाच्या आवेगाने त्याचे हृदय तळापासून घुसळले जाते आणि जीवनातले मूलभूत सिद्धांत सुंदर सुभाषितांचे स्वरूप घेऊन त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. संकटात सापडलेला अडाणी माणूसही एकदम बोलून जातो, हेही दिवस जातील. ह्या 3 शब्दात सत्य हे अतिशय सोपे आणि सुंदर असते. किट्स म्हणतो, सत्य हे सुंदर असते. जगप्रख्यात गणितज्ञ प्रोफेसर डिराक म्हणतात, सत्य हे सोपे असते. तुकारामांनी सांगितलेले बीज कैचे फळ हे जीवनातले एक महान तत्व पहा की किती सोप्या आणि सुंदर शब्दात त्यांनी व्यक्त केले आहे. कारुण्याने व्याकुळ झालेल्या हृदयातून जीवनामधली सत्ये सोप्या आणि सुंदर शब्दामध्ये बाहेर पडली पाहिजेत, ही जाणीव सारखी मनात बाळगूनच मी उद्याचा संसार हे नाटक लिहिले आहे. म्हणून त्या नाटकातील भाषेमध्ये एक निराळेच ओज प्रकट झालेले आढळून येईल. सुंदर आणि सुवासिक सुभाषितांची मनोहर पाखरण ह्या नाटकातून सर्वत्र सांडलेली आढळून येईल. काव्याने मुली फसतात. आईच्या प्रेमात गाईच्या दुधाची मधुरता असते. दुसऱ्याच्या अनुभवाने जगात कोण शहाणा होतो. लोक बदमाश असतात, पण खरे बोलतात. आवडती वस्तू मिळेपर्यंत टिकणारे वेड म्हणजे प्रेम. स्त्रीचा विचार तिच्या रक्तातून वाहतो. आयुष्य जगल्याने समजते. पाठ फिरली की पुरुषांची नाती तुटतात. परमेश्वराने स्त्रियांना डोळे रडण्यासाठी दिले आहेत. मातृत्व हे कधीही पापी नसते. खिडकी उघडी ठेवली तर वारा येईल अन चोरही येईल. स्त्रीला स्त्रीची दया येत नाही. मनुष्य हा प्राणी असला तरी पशु नाही. हुंदका हा हृदयाचा हुंकार आहे. काळ मागील दाराने जातो अन पुढील दाराने येतो, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. उद्याचा संसार चा प्रेक्षकांच्या मनावर किती विलक्षण परिणाम होतो ह्याचे शब्दांनी काय वर्णन करावे. दुसऱ्या अंकात
शैला, तू काय केलेस हे? हे करुणेच्या तोंडचे वाक्य ऐकल्याबरोबर ज्याला हुंदका अनावर होत नाही असा प्रेक्षक विरळा. भावनेने बांध फुटायला येथून सुरुवात होते. कोरड्या डोळ्यांनी तिसरा अंक पाहणे अशक्य आहे. विश्राम आणि करुणा यांच्या संघर्षाची अखेर नाटकातल्या करुण रसाच्या भरतीची परिसीमा होय. करुणेच्या 18 वर्षांच्या संसारातील अनन्वित यातनांची भयानक कहाणी ऐकून प्रेक्षकांच्या काळजाला पीळ पडतो. तेवढ्यात करुणा आत्महत्या करते आणि तिचे रक्तबंबाळ निश्चेष्ट शरीर बाहेरून आत आणलेले त्यांना दिसते. त्या आघाताने त्यांची मस्तके सुन्न होतात. त्यामुळे नाटकाचा शेवटचा पडदा कधी पडतो हे त्यांच्या ध्यानातही येत नाही. नाटक संपल्यावर अश्रुपूर्ण नेत्रांनी तसेच खुर्चीवर बसून राहिलेले कितीतरी प्रेक्षक मी पाहिलेले आहेत. मुंबईला रॉयल ऑपेरा नाटकगृहात ह्या नाटकाची पहिली रंगीत तालीम झाली. यावेळी नाटकगृहात फारच थोडी माणसे होती. ज्याची सत्यकथा मी ह्या नाटकात चितारली आहे त्या विश्रामलाही मी त्यावेळी बोलावले होते. नाटक पाहत असताना त्याची काय स्थिती झाली हे वर्णन करायला माझजवळ शब्द नाहीत. नाटक संपल्यावर कितीतरी वेळ तो ओक्साबोक्शी रडत होता. अक्षरशः त्याला अगदी धरूनच घरी न्यावे लागले. पुण्यातल्या एका प्रयोगाच्या वेळी अशाच एका स्थानिक विश्रामची पत्नी तिसऱ्या अंकाचा शेवटचा भाग चालू असता किंचाळून बेशुद्ध पडली. पण ही बाकीची उदाहरणे कशाला? मी तात्यासाहेब केळकरांचेच उदाहरण देतो. शेवटच्या अंकात उपरणे तोंडासमोर धरून तात्यासाहेब गदगदून हुंदके देत होते. मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो. नाटक संपल्यावर मी त्यांना रंगभूमीवर घेऊन गेलो तोपर्यंत त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे ओघळ वाहत होते. माझी पाठ थोपटून तात्यासाहेब म्हणाले, आयुष्याचा अर्क काढून ओतला आहेत तुम्ही ह्या नाटकात. असेच सारखे लिहा, थांबू नका. वाङ्मयाच्या आणि प्रयोगाच्या दोन्ही दृष्टींनी अत्यंत प्रभावी अशी जी थोडी नाटके मराठी रंगभूमीवर आहेत त्यांच्यात उद्याचा संसारची गणना केली जाते. माझ्या चांगल्या वाईट सर्व टीकाकारांनी माझ्या सर्व नाटकांमध्ये हे नाटक उत्कृष्ट असल्याचा एकमताने निर्वाळा दिला आहे. श्री वि. स. खांडेकर यांनी आपल्या मराठी नाट्यसंसार या पुस्तकात या नाटकावर टीका करताना एका महत्त्वाच्या मुद्द्यासंबंधी गैरसमज करून घेतला आहे. माझ्या प्रस्तावनेत मी असे म्हटले आहे की विश्राम व करुणा यांच्या संसाराच्या चौकटीत शैलाचे चित्र मी ठळकपणे मांडले आहे. ह्या वाक्यावरून खांडेकरांनी आपली अशी कल्पना करून घेतली आहे की शैला ही ह्या नाटकाचा मध्यबिंदू आहे आणि तिला आलेले मातृपद हे कथानकाचे रसात्मक केंद्र आहे. खांडेकरांसारख्या नामवंत लेखकाला नाटकाचा मध्यबिंदू कोणता एवढी साधी गोष्टही कळू नये याचे मला आश्चर्य वाटते. त्यामुळे उद्याचा संसार वरील त्यांची सर्व टीका अडाणीपणाची झालेली आहे. उद्याचा संसारचा मध्यबिंदू शैला नसून करुणा ही आहे. करुणेची करुण कथा हे या नाटकाचे रसात्मक केंद्र आहे. पहिल्या अंकात शेखरचा प्रेमभंग, दुसऱ्या अंकात शैलावर आलेली मातृत्वाची आपत्ती आणि तिसऱ्या अंकात विश्रामच्या विश्वासघातामुळे घराची झालेली जप्ती ह्या 3 पायऱ्यांवरून चढत गेलेल्या शोकनाट्याचे भीषण पर्यावसान करुणेच्या आत्मनाशात होते. शेखर, शैला आणि करुणा ह्या तिघांच्याही नाशाला विश्राम कारणीभूत आहे. त्यामुळे तिन्ही अंक तर्कशुद्ध अनुक्रमाने आणि एका कार्यकारण भावाने असे काही चपलक बांधल्या गेले आहेत की इकडचा दुवा तिकडे हलावयाचा नाही. नाटकाची वैचारिक बैठक चुकली आहे हा खांडेकरांचा निष्कर्ष हास्यास्पद आहे. घराच्या खिडकीलाच ते दरवाजा धरून चालले आहेत तेव्हा कौलाराला त्यांनी पाया म्हटले नाही हीच मेहरबानी म्हणावयाची, दुसरे काय. उद्याचा संसार हे आज उद्याच्या महाराष्ट्रीय संसाराचे प्रातिनिधिक चित्र आहे काय, असा एका टीकाकाराने प्रश्न उपस्थित केला आहे. विश्रामसारखे बदफैली आणि दारूपाज पुरुष किती घरात सापडतील असे हे टीकाकार विचारतात. शेक्सपियरपासून तो शॉपर्यंत प्रत्येक नाटककाराच्या नाटकासंबंधी असा प्रश्न विचारता येणे शक्य आहे. ऑथेल्लो अन हॅम्लेट हे तरी समाजात किती पाहावयाला सापडतात. एकच प्यालातला सुधाकर आणि सिंधू किती कुटुंबात आढळून येतात. त्या दृष्टीने सुधाकरापेक्षा समाजात विश्रामांची संख्या अधिक आहे असेच दिसून येईल.
पण असा उलटा सवाल विचारून हा प्रश्न सोडवता येणार नाही. कोणत्याही नाटकातला कथानकाचा तपशील हा प्रातिनिधिक नसतो. त्यात नाटककारांच्या कल्पनेचा पुष्कळ भाग असतो. पण ज्या सिद्धांतावर नाटकाची रचना झालेली असते तो सिद्धांत किंवा त्या प्रवृत्ती सार्वत्रिक वा प्रातिनिधिक आहेत काय, ह्या दृष्टीने त्या नाटकाचे मूल्यमापन करणे योग्य ठरते. सगळ्याच दारू पिणाऱ्यांचा शेवट काही सुधाकर सारखा होत नाही, पण गमतीसाठी किंवा औषध म्हणून एकदा दारूचा प्याला माणसाने तोंडाला लावला की तो त्या व्यसनात वाहवत जाऊन शेवटी अट्टल दारूबाज होण्याची शक्यता असते. आणि तसे झाले तर त्यामुळे त्याचा आणि कुटुंबाचा सत्यानाश होण्याचा संभव असतो. हा सिद्धांत एकच प्यालात गडकऱ्यांनी जो मांडलेला आहे तो चूक आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. सगळ्याच बदफैली आणि व्यसनी पुरुषांचे मुलगे शेखरप्रमाणे आपल्या रक्षा भगिनीवर आशक होत नसतील किंवा त्यांच्या मुली विवाह होण्यापूर्वी माता होत नसतील, पण कुटुंबातील कर्ते पुरुष आपल्यावरची जबाबदारी झुगारून देऊन वाटेल तसे स्वैरवर्तन करू लागले तर विश्रामप्रमाणे त्यांच्या अपत्यांचा अधपात होऊन संसाराची वाताहत होईल किंवा नाही, ह्या एकाच प्रश्नाच्या उत्तराने उद्याचा संसार हे नाटक प्रातिनिधिक आहे किंवा नाही ह्याचा निर्णय लागेल. उद्याचा संसार लिहिताना आपल्या समाजातील वैवाहिक प्रश्नावर आणि स्त्री पुरुष संबंधांच्या निरनिराळ्या बाजूंवर मला पुष्कळ विचार करावा लागला. त्यातूनच पुढील प्रश्न उपस्थित झाले. समाजात लग्नसंस्थेची आवश्यकता आहे काय? लग्नावाचून स्त्री पुरुष पती पत्नीसारखे एकत्र राहणे शक्य आहे काय? विवाहित पुरुषांचे मन लग्नानंतर आपल्या पत्नीवरून उडून दुसरीकडे का जाते? समाजात कित्येकांची 5-5 वेळा लग्ने होऊ शकतात आणि कित्येकांचे एकदाही होऊ शकत नाही. अशी विषमता का? या सर्व प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यापेक्षा मनमोकळ्या आणि खेळकर दृष्टीने त्यांकडे पाहावे आणि आपल्या विवाह पद्धतीमधील निरनिराळ्या दोषांवर हसत हसत टीका करून समाजाच्या डोळ्यात अंजन घालावे म्हणून लग्नाची बेडी हे नाटक मी लिहिले. उद्याच्या संसारानंतर 9.5 महिन्यांनी ते नाटक रंगभूमीवर आले. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.